नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं. आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाचे पर्यावरण विषयावरील 30 प्रश्न, त्याचा पार्ट 2. मित्रांनो, पार्ट 1ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही बघा आणि हा व्हिडिओ पण पूर्णपणे बघा, जेणेकरून तुमचे चांगले 60 गुण पक्के होतील, 60 प्रश्न पक्के होतील. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणते विधान परिसंस्थेतील अन्न साखळी आणि अन्न जाळे यांमधील मुख्य फरक स्पष्ट करते? ऑप्शन ए, अन्न साखळी ही नेहमी वर्तुळाकार असते, तर अन्न जाळे हे रेषीय स्वरूपाचे असते. ऑप्शन बी, अन्न साखळी ऊर्जेचा एकमार्गी प्रवाह दर्शवते, तर अन्न जाळे हे अनेक आंतरसंबंधित साखळ्यांचे स्वरूप असते. ऑप्शन सी, अन्न साखळीमध्ये एकापेक्षा जास्त उत्पादक असतात, तर अन्न जाळ्यांमध्ये फक्त एकच उत्पादक असतो. ऑप्शन डी, अन्न साखळी ही अधिक गुंतागुंतीची आणि स्थिर असते, तर अन्न जाळे हे निसर्गात अस्थिर असते. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, व्यवस्थित ऑप्शन बघा. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये द्यायचे आहे तुम्हाला. तर 5 सेकंद प्रत्येक प्रश्नासाठी राहणार आहे. 30 प्रश्न आपण घेणार आहोत. 30 प्रश्नापैकी आपल्याला किती गुण आले, 30 गुणपैकी किती गुण आले आपल्याला शेवटीला सांगायचं आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यावे, व्हिडिओला लाईक करावे आणि मित्रांनो आपल्या मित्रांना देखील शेअर करावे आणि या प्रश्नाचे उत्तर काय असणार आहे या 4 ऑप्शनपैकी नक्की सांगावे. योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी, अन्न साखळी ऊर्जेचा एकमार्ग प्रवाह दर्शवते, तर अन्न जाळे हे अनेक आंतरसंबंधित साखळ्यांचे स्वरूप असते. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत चला, जेणेकरून तुम्हाला आठवण राहील. प्रश्न क्रमांक 2, विधान दिलेला आहे. ओझोनचा थर हा पृथ्वीचा संरक्षण कवच मानला जातो, कारण ओझोनचा थर सूर्यापासून येणारी अतिनील किरणे UV रेज शोषून घेतात. ऑप्शन ए, विधान हे बरोबर आहे, पण आर हे त्याचे चुकीचे स्पष्टीकरण आहे. ऑप्शन बी, ए आणि आर दोन्ही चुकीचे आहेत. ऑप्शन सी, ए आणि कारक आर दोन्ही बरोबर असून आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. विधान ए चुकीचे आहे, पण कारण आर मात्र पूर्णपणे बरोबर आहे. प्रश्न बघा मित्रांनो काय आहे, त्यानंतर 4ही ऑप्शन बघा. ऑप्शन ए, बी, सी आणि डी काय आहे ते टाईप करायचं आहे कमेंटमध्ये तुम्हाला. प्रश्न क्रमांक 2 आणि काय उत्तर राहणार आहे. मी सी टाईप करतो. विधान हे आणि कारण आर दोन्ही बरोबर असून आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत चला, जेणेकरून तुम्हाला समोर काही अडचण जाणार नाही. मित्रांनो, ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर आमच्या सहकार्यासाठी YES कमेंटमध्ये टाईप करा, जेणेकरून आम्हाला वाटेल की आम्ही चांगला कंटेंट बनवत आहोत आणि तुमच्या उपयोगाचं आहे ते. ओके. प्रश्न क्रमांक 3, भारतात व्याघ्र प्रकल्प प्रोजेक्ट टायगर कोणत्या साली सुरू करण्यात आला? ऑप्शन ए 1972, ऑप्शन बी 1973, ऑप्शन सी 1974, ऑप्शन डी 1975. योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी 1973. प्रश्न क्रमांक बघा 4, जर एखाद्या जलस्रोतामध्ये सांडपाणी मोठ्या प्रमाणात मिसळले तर त्यातील विद्राव्य ऑक्सिजन म्हणजे डिझॉल्व्ड ऑक्सिजनवर काय परिणाम होईल? ऑप्शन ए, विद्राव्य ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल, कारण सांडपाण्यात पोषक घटक असतात. ऑप्शन बी, विद्राव्य ऑक्सिजनचा प्रमाण कोणताही लक्षणीय बदल होणार नाही. ऑप्शन सी, सूक्ष्मजीवांकडून सेंद्रिय पदार्थाच्या विघटनासाठी ऑक्सिजन वापरला गेल्यामुळे तो कमी होईल. ऑप्शन डी, पाण्यातील शैवालांच्या वाढीमुळे ऑक्सिजनचे प्रमाण दुपटीने वाढण्यास मदत होईल. प्रश्न क्रमांक बघा 4 आहे, व्यवस्थितपणे बघा. ऑप्शन ए, बी, सी, डी काय आहे ते आणि योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 4चे योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी, सूक्ष्मजीवांकडून सेंद्रिय पदार्थांच्या विघटनासाठी ऑक्सिजन वापरला गेल्यामुळे तो कमी होईल. प्रश्न क्रमांक बघा 5, खालीलपैकी कोणता वायू ग्रीन हाऊस इफेक्टसाठी सर्वाधिक कारणीभूत ठरतो? ऑप्शन ए, कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन बी, नायट्रोजन डायऑक्साईड, ऑप्शन सी, सल्फर डायऑक्साईड, ऑप्शन डी, कार्बन मोनॉक्साईड. कदाचित सर्वांच्या ओळखीचा प्रश्न राहू शकतो, तर सगळ्यांना उत्तर येणे अपेक्षित आहे. ऑप्शन ए, कार्बन डायऑक्साईड उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक बघा 6, नर्मदा बचाव आंदोलन खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए, सुंदरलाल बहुगुणा, ऑप्शन बी, मेधा पाटकर, ऑप्शन सी, डॉक्टर MS स्वामीनाथन, ऑप्शन डी, सलीम अली. नर्मदा बचाव आंदोलन प्रश्न क्रमांक 6, त्याचं ऑप्शन मी बी टाईप करतो. तुम्ही काय टाईप केलं ते कमेंटमध्ये नक्की सांगावे. योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी, मेधा पाटकर. प्रश्न क्रमांक बघा 7, एखाद्या प्रदेशातील वनस्पतींच्या पानांचा आकार खूप लहान असणे आणि त्यावर मेचट थर म्हणजे वॅक्सी कोटिंग असणे हे कोणत्या प्रकारच्या हवामानाचे अनुकूलन आहे? ऑप्शन ए, अतिवृष्टीच्या उष्णकटिबंधीय प्रदेशातील अनुकूलन, ऑप्शन बी, शीत आणि बर्फाच्छादित प्रदेशातील वनस्पतींचे वैशिष्ट्य, ऑप्शन सी, कोरड्या वाळवंटी प्रदेशातील बाष्पोत्सर्जन कमी करण्यासाठीचे अनुकूलन, ऑप्शन डी, समुद्र किनारपट्टीवरील खारफुटीच्या जंगलातील वनस्पतीचे लक्षण.
एक प्रश्न डबल बघा. एखाद्या प्रदेशातील वनस्पतीच्या पानांचा आकार खूप लहान असणे आणि त्यावर मेचट थर असणे हे कोणत्या प्रकारचे हवामानाचे अनुकूलन आहे? ऑप्शन ए बघा, ऑप्शन बी बघा, ऑप्शन सी बघा आणि ऑप्शन डी पण बघा. योग्य उत्तर कमेंटमध्ये नक्की टाईप करा, जे की राहणार आहे ऑप्शन सी, कोरड्या वाळवंटी प्रदेशातील बाष्पोत्सर्जनचे कमी करण्यासाठीचे अनुकूलन. प्रश्न क्रमांक बघा 8. पर्यावरण संरक्षण कायदा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट भारतात कधी मंजूर झाला? ऑप्शन ए 1980, ऑप्शन बी 1982, ऑप्शन सी 1984, ऑप्शन डी 1986. प्रश्न क्रमांक 8 काय असणार आहे? ए, बी, सी, डी पैकी माझं उत्तर डी आहे योग्य, 1986. प्रश्न क्रमांक बघा 9. विधान दिलेलं आहे, जैवविविधतेचे हॉटस्पॉट हे केवळ थंड प्रदेशात आढळतात. कारण दिलेलं आहे, थंड हवेच्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप कमी असल्याने तिथे प्रजातींची संख्या जास्त असते. ऑप्शन ए विधान ए आणि कारण आर दोन्ही सत्य आहेत. ऑप्शन बी विधान ए सत्य आहे परंतु कारण आर हे असत्य आहे. ऑप्शन सी विधान ए असत्य आहे परंतु कारण आर हे सत्य आहे. ऑप्शन डी विधान ए आणि कारण आर ही दोन्ही विधाने पूर्णपणे असत्य आहे. प्रश्न डबल बघा. जैवविविधतेचे हॉटस्पॉट हे केवळ थंड प्रदेशात आढळतात हे विधान दिलेलं आहे, कारण थंड हवेच्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप कमी असल्याने तिथे प्रजातींची संख्या जास्त असते. विधान ए, बी, सी, डी. विधान आणि कारण काय सांगा? प्रश्न क्रमांक 9चं उत्तर ऑप्शन डी राहणार आहे. विधान ए आणि कारण आर हे दोन्ही विधाने पूर्णपणे असत्य आहे, म्हणजे चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक बघा मित्रांनो 10. ब्ल्यू बेबी सिंड्रोम हा आजार पिण्याच्या पाण्यातील कोणत्या घटकाच्या अतिप्रमाणामुळे होतो? ऑप्शन ए फ्लोराईड, ऑप्शन बी नायट्रेट, ऑप्शन सी क्लोराईड, ऑप्शन डी सल्फेट. टाईप करा काय असणार आहे आणि कमेंटमध्ये नक्की YES टाईप करून एवढं सहकार्य नक्की करा. प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी नायट्रेट. प्रश्न क्रमांक बघा 11. परिसंस्थेमध्ये ऊर्जेचा मनोरा पिरॅमिड ऑफ एनर्जी हा नेहमी कसा असतो? ऑप्शन ए नेहमी उलटा म्हणजे इन्व्हर्टेड असतो. ऑप्शन बी नेहमी उभा सुलटा अपराईट असतो. ऑप्शन सी मध्यभागी फुगीर आणि टोकाला निमुळता असतो. ऑप्शन डी पर्यावरणाच्या परिस्थितीनुसार तो बदलत राहतो. परिसंस्थेमध्ये ऊर्जेचा मनोरा पिरॅमिड ऑफ एनर्जी कसा असतो? उत्तर राहणार आहे ऑप्शन बी नेहमी उभा किंवा सुलटा अपराईट असतो, उभा सुलटा असतो. प्रश्न क्रमांक बघा 12. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कशाच्या संरक्षणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए ओझोन थराचा क्षय रोखण्यासाठी. ऑप्शन बी जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी. ऑप्शन सी धोक्यात आलेल्या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी. ऑप्शन डी सागरी प्रदूषण थांबवण्यासाठी. तर योग्य उत्तर आहे ओझोन थराचा क्षय रोखण्यासाठी. प्रश्न क्रमांक बघा 13. खालीलपैकी कोणता घटक अजैविक घटकात मोडतो? ऑप्शन ए कवक म्हणजे फंजी. ऑप्शन बी वनस्पती प्लांट्स. ऑप्शन सी सूर्यप्रकाश सनलाईट. ऑप्शन डी जीवाणू बॅक्टेरिया. अजैविक घटकात मोडणारा घटक ऑप्शन सी सूर्यप्रकाश राहणार आहे. प्रश्न क्रमांक बघा 14. लिंडमन यांच्या 10% नियमानुसार एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पातळीकडे किती ऊर्जा हस्तांतरित होते? ऑप्शन ए 90% ऊर्जा पुढच्या पातळीला मिळते. ऑप्शन बी फक्त 10% ऊर्जा पुढच्या पातळीला मिळते. ऑप्शन सी 50% ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते. ऑप्शन डी प्रत्येक पातळीवर ऊर्जेचे प्रमाण 10% वाढत जाते. व्यवस्थितपणे बघा काय आहे लिंडमन यांच्या 10% नियम काय आहे ते. योग्य उत्तर राहणार ऑप्शन बी फक्त 10% ऊर्जा पुढच्या पातळीला मिळते. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो अर्ध्यामध्ये आपण आलेलो आहोत. अजून जर तुम्ही YES टाईप केलं नसेल तर नक्की टाईप करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आपला प्रश्न झालेला आहे. ऑप्शन ए 22 एप्रिल, ऑप्शन बी 5 जून, ऑप्शन सी 16 सप्टेंबर, ऑप्शन डी 11 जुलै. उत्तर राहणार आहे 5 जून, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक बघा 16. खालीलपैकी कोणत्या कारणाने ॲसिड रेन आम्लपर्जन्य तयार होतो? ऑप्शन ए वातावरणात कार्बन मोनॉक्साईड आणि धूळ यांचे प्रमाण वाढल्यामुळे. ऑप्शन बी वातावरणात सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड यांचे प्रमाण वाढल्यामुळे. ऑप्शन सी ओझोन थरांमध्ये छिद्र पडल्याने पावसाचे पाणी दूषित झाल्यामुळे. ऑप्शन डी हवेतील मिथेन वायू पावसाच्या पाण्यात विरघळल्यामुळे.
मला वाटते हा प्रश्न आपण 1 ते 2 वेळा घेतलेला आहे. बहुतेक हा दुसरा का तिसरा वेळ काहीतरी आहे या प्रश्नाचं. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आले पाहिजे मित्रांनो. सगळ्याकडून मला अपेक्षा आहे की हा प्रश्न तुम्ही सोडू नका. या प्रश्नाचं उत्तर कम से कम या प्रश्नाचं तरी उत्तर तुम्ही टाईप करा. ऑप्शन बी योग्य उत्तर राहणार आहे. सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन यांचे प्रमाण वाढल्यामुळे. प्रश्न क्रमांक बघा 17. रेड डाटा बुक मध्ये कशाची नोंद ठेवली जाते? ऑप्शन ए जगातील सर्व प्राण्यांची आणि पक्ष्यांची यादी. ऑप्शन बी केवळ आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या वनस्पतींची माहिती. ऑप्शन सी धोक्यात आलेल्या आणि दुर्मिळ प्रजातींची माहिती. ऑप्शन डी प्रदूषणामुळे नष्ट झालेल्या नद्यांची आणि तलावांची माहिती. उत्तर राहणार आहे सी धोक्यात आलेल्या आणि दुर्मिळ प्रजातींची माहिती. प्रश्न क्रमांक बघा 18. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता हा शब्द प्रामुख्याने काय दर्शवतो? ऑप्शन ए विशिष्ट क्षेत्रातील फक्त प्राण्यांची विविधता. ऑप्शन बी एखाद्या भौगोलिक क्षेत्रातील सजीवांच्या विविध प्रजातींचे अस्तित्व. ऑप्शन सी पृथ्वीवरील मानवी लोकसंख्येची घनता आणि विस्तार. ऑप्शन डी प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या कृत्रिम संकरित जाती. व्यवस्थित प्रश्न बघा. बायोडायव्हर्सिटी जैवविविधता हा शब्द प्रामुख्याने काय दर्शवतो? ऑप्शन ए बी सी डी तुमच्या समोर आहे. योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी एखाद्या भौगोलिक क्षेत्रातील सजीवांच्या विविध प्रजातींची अस्तित्व. प्रश्न क्रमांक बघा 19. विधान दिलेलं आहे चिप्पू आंदोलन हे वृक्षतोड रोखण्यासाठी करण्यात आले होते कारण उत्तराखंडामधील ग्रामस्थांनी झाडांना मिठी मारून त्यांचे संरक्षण केले होते. ऑप्शन ए बरोबर आहे पण आर हे त्याचे कारण नाही. ऑप्शन बी ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे त्याचे योग्य स्पष्टीकरण आहे. ऑप्शन सी ए चुकीचे आहे पण आर बरोबर आहे. ऑप्शन डी ए आणि आर दोन्ही विधाने पूर्णतः चुकीचे आहेत. प्रश्न व्यवस्थित बघा मित्रांनो. 19 नंबरचा आहे. त्याचे ऑप्शन पण बघा व्यवस्थित. काय उत्तर राहू शकते ते सांगावे. आपलं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक बघा मित्रांनो 20. खालीलपैकी कोणती परिसंस्था सर्वात जास्त स्थिर मोस्ट स्टेबल असते? ऑप्शन ए वन परिसंस्था. ऑप्शन बी वाळवंटी परिसंस्था. ऑप्शन सी महासागरीय परिसंस्था. ऑप्शन डी गवताळ प्रदेश परिसंस्था. उत्तर राहणार आहे सी महासागरीय परिसंस्था. खालीलपैकी महासागरीय परिसंस्था सर्वात जास्त स्थिर म्हणजे मोस्ट स्टेबल असते. प्रश्न क्रमांक 21 बघा. युट्रोफिकेशनमुळे जलचरांवर काय परिणाम होतो? ऑप्शन ए पाण्यात खनिजे वाढल्याने माशांची संख्या प्रचंड वाढते. ऑप्शन बी पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने जलचर प्राणी मरतात. ऑप्शन सी पाण्याचे तापमान कमी झाल्याने जलचरांचे प्रजनन थांबते. ऑप्शन डी पाण्यातील प्रकाश संश्लेषण वाढल्याने जलचरांना जास्त अन्न मिळते. बघावे प्रश्न क्रमांक 21. ऑप्शन बी योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक बघा 22. खालीलपैकी कोणते खत नैसर्गिक खत या प्रकारात मोडत नाही? ऑप्शन ए गांडूळ खत. ऑप्शन बी शेणखत. ऑप्शन सी युरिया. ऑप्शन डी हिरवळीचे खत. भारत कृषीप्रधान देश आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलंच पाहिजे. नैसर्गिक खत मध्ये न मोडणारा प्रकार युरिया राहणार आहे. ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 23. जैव विघटनशील बायोडिग्रेडेबल कचरा म्हणजे काय? ऑप्शन ए जो कचरा कधीही नष्ट होत नाही. ऑप्शन बी ज्या कचऱ्याचे सूक्ष्म जीवांद्वारे नैसर्गिकरित्या विघटन होते. ऑप्शन सी जो कचरा फक्त जाळून नष्ट केला जाऊ शकतो. ऑप्शन डी जो कचरा समुद्रात टाकल्याने विरघळून जातो. बायोडिग्रेडेबल कचरा जैव विघटनशील कचरा म्हणजे काय? तर योग्य उत्तर तुम्हाला माहीत असेल कदाचित ते टाईप करा. ऑप्शन बी ज्या कचऱ्याचे सूक्ष्म जीवांद्वारे नैसर्गिकरित्या विघटन होते. प्रश्न क्रमांक बघा 24. चर्नोबिल दुर्घटना ही कोणत्या प्रकारच्या प्रदूषणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए वायू प्रदूषण. ऑप्शन बी जल प्रदूषण. ऑप्शन सी किरणोत्सर्गी प्रदूषण. ऑप्शन डी ध्वनी प्रदूषण. योग्य उत्तर राहणार आहे किरणोत्सर्गी प्रदूषण. प्रश्न क्रमांक 25. वातावरणातील कोणत्या थरामध्ये हवामानाशी संबंधित सर्व घटना उदाहरणार्थ पाऊस ढग घडतात? ऑप्शन ए तपांबर. ऑप्शन बी स्थितांबर. ऑप्शन सी मध्यांबर. ऑप्शन डी बायांबर.
ऑप्शन ए तपांबर. प्रश्न क्रमांक 26, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी कर्नाटक, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 26, या दोन गोष्टी करा मित्रांनो. उत्तर राहणार आहे ऑप्शन सी केरळ. प्रश्न क्रमांक बघा 27, बायोमॅग्निफिकेशन म्हणजे काय? ऑप्शन ए सूक्ष्मजीवांचा आकार दुर्बिणीतून मोठा करून पाहणे, ऑप्शन बी अन्न साखळीच्या वरच्या स्तरावर विषारी घटकांचे प्रमाण वाढत जाणे, ऑप्शन सी वनस्पतीमध्ये खतांच्या वापरामुळे उत्पादनात मोठी वाढ होणे, ऑप्शन डी ओझोन थरामुळे होणाऱ्या हानीचे मोजमाप करणे. बायोमॅग्निफिकेशनचा अर्थ काय राहणार आहे सांगायचं आहे 4 ऑप्शनपैकी. प्रश्न क्रमांक 27 टाईप करा, डॅश द्या आणि समोर ऑप्शन टाईप करा. ऑप्शन बी अन्न साखळीच्या वरच्या स्तरावर विषारी घटकांचे प्रमाण वाढत जाणे. प्रश्न क्रमांक बघावे 28, खालीलपैकी कोणता ऊर्जा स्रोत नूतनीकरणक्षम रिन्युएबल नाही? ऑप्शन ए सौर ऊर्जा, ऑप्शन बी पवन ऊर्जा, ऑप्शन सी नैसर्गिक वायू, ऑप्शन डी भूगर्भीय उष्णता ऊर्जा. ऑप्शन सी नैसर्गिक वायू. प्रश्न क्रमांक 29, धान्याच्या शेतातून खालीलपैकी कोणता हरितगृह वायू उत्सर्जित होतो? ऑप्शन ए इथिलीन, ऑप्शन बी मिथेन, ऑप्शन सी प्रोपेन, ऑप्शन बी ब्युटेन. आपलं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन बी मिथेन. शेवटचा प्रश्न बघत आहोत. या प्रश्नानंतर आपला किती स्कोर आला ते नक्की टाईप करावे. विधान दिलेलं आहे, प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे, कारण प्लास्टिक हे निसर्गामध्ये विरघळण्यासाठी हजारो वर्षे लागतात, कारण ते अविघटनशील आहे. ऑप्शन ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे योग्य स्पष्टीकरण आहे. ऑप्शन बी ए बरोबर आहे पण आरमध्ये दिलेली माहिती विज्ञानाला मान्य नाही. ऑप्शन सी चुकीचे आहे आणि आरसुद्धा चुकीचे आहे. ए चुकीचे आहे आणि आरसुद्धा चुकीचे आहे. ऑप्शन डी ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत पण त्याच्या एकमेकाशी संबंध नाही. या प्रश्नाचं उत्तर शक्यतो सगळ्या लोकांना माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे. तर या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या आणि 30 पैकी किती गुण आले शेवटी नक्की टाईप करा. ऑप्शन ए बरोबर राहणार आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंटमध्ये येस टाईप करा, सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि थँक्यू मित्रांनो शेवटपर्यंत येण्यासाठी. थँक्यू सो मच.